आजच्या व्हिडिओची सुरुवात देवापासून करूया. हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. आता वाजलेत बघा सकाळची 8, 8:15 आणि सगळ्यात अगोदर म्हणलं देवपूजा करून घेऊया. तसं तर बघा आज अक्षला आणि माऊलीला सकाळची शाळा होती आणि स्वयंपाकाला म्हणलं तर जास्त काही स्वयंपाक वगैरे नव्हता, तर सुट्टीच होती. आणि माझी स्वयंपाक, भांडी, कपडे वगैरे सगळं आवरून झालं. तर नंतरनं बसले मिशनीवरती. असं मिशनीवरती बसले की लगेच आमच्या नणंदबाई आल्या होत्या. आणि नणंदबाईंनी बघा आमच्या भाचीबाईला का नाही त्यांनी 2 टॉप घेतले होते. तर ते टॉप ना थोडेसं मोठे होते, मग त्याला थोडंसं कमी जास्त करायचं असतं. आणि असं बघा कधी पण दारावरती आपण जर कपडे घेतो ना, त्याला कधी ना थोडं का होईना कमी जास्त करावं लागतं. बरोबर काय कपडे ते येत नाहीत. कधी मोठे होते तर कधी छोटे होतात. आणि आमच्या नणंदबाईचं असं चालू होतं की मोबाईलमधले बघा त्यांच्या मैत्रिणीचे वगैरे फोटो वगैरे मला दाखवायचं. आणि थोडंसं इकडचं तिकडचं आमचं गप्पा गोष्टी चालू होतं. तर चहा वगैरे आमचा झाला. आणि ते टॉप जे बघा इतके मोठे होते ना, त्याला थोडंसं जास्तच मला टिप मारावी लागली. आणि माझं कसं झालं होतं बघा, काम कमी पण आमचं गप्पा जास्त होतं. थोडंसं इकडचं तिकडचं. आता ह्याचा आवाज मी बंद केला बघा. आता कोण काय म्हणतंय, कोण काय म्हणतंय हे काही आवाज घेता येत नाही. कारण तसं जर म्हणलं ना, मी जास्तीत जास्त आवाज बंदच करते, सगळं काय आवाज घेत नाही. आणि माझं म्हणलं तर ना, गप्पा जशा भरपूर होत्या. काम काय आज काही झालं नाही. इकडचं तिकडचं आमचं बोलणं झालं, चहा वगैरे झाला. नंतरनं बघा परत एकदा बाहेर येऊन बसलो. आणि मुलांची बघा कशी मस्ती. आता संध्याकाळचे ना 7 वाजलेत बघा. आणि आज दिवसभर म्हणलं तर व्हिडिओ अजिबात शूट केला नाही. तर सांगते तुम्हाला, तर आज मला ब्लाऊज शिवायचं काम चालू होतं. आमच्या नणंदबाई पण आल्या होत्या. आणि आता म्हणलं तर एका ताईंचं बघा, एक दोघी ताईंचं म्हणणं होतं की बाजार आमटीची रेसिपी टाक. तर मी ताईंना बाजार आमटी काय घरी म्हणजे की मसाला वगैरे तयार करत नाही, काही नाही. तर माऊलीचे पप्पा आणि बापू, कधी कधी बापू, कधी कधी माऊलीचे पप्पा ना ते तुम्हाला दाखवते. आणि हे बघा असे पॉकेट आणते तर सह्याद्री बाजार आमटी. तर हे असं पॅकेट आणतात माऊलीचे पप्पा आणि बापू. आता हे पॅकेट ना बापूंनी आणलेले बघा. माऊलीचे एकदम फेवरेट ना, कधी कधी अधूनमधून सारखं आणत असतील. तसं जर म्हणलं तर प्रत्येक शनिवारी बाजार आमटीचाच बेत असतो आणि बाजरीच्या भाकरीचा. तर मी आता भात टाकला शिजायला आणि दिवाबत्ती वगैरे झाली आता. तर आले बघा हातपाय तोंड वगैरे धुवून आज माऊलीच्या पप्पांनी दिवाबत्ती केली माझ्या अगोदर. त्यांनी केली तर माझं दळणं दळायला चालू होतं. बाहेर तर 1-2 दळणं आले होते, तेवढे दळायला घेतले. तर आता हे बघा हे मसाल्याचे ना अजिबात म्हणजे की रेसिपी वगैरे बनवायची गरज नाही. तर मी दाखवते तुम्हाला कशी बनवते आणि कशा पद्धतीने एकदम साध्या सिंपल पद्धतीत बनवायचं. सहजासहजी कोणी बनवू शकते. तर सांगते, दाखवते माझी पद्धत कशी बनवते मी, कशी नाही. चला आत्ता चहा वगैरे झाला आहे आणि आता स्वयंपाकाला. आणि बापूंनी आम्ही काल गावाला गेलतो ना, त्यावेळेसच काल शेळीसाठी असं वैरण वगैरे आणलेले. आता 2 दिवस सण आहे ना, आता मला काही जाता येत नाही बघा. परवा मला उद्या का अर्जंट ब्लाऊज द्यायचा आहे. परवा सण असल्यामुळे वटपौर्णिमा असल्यामुळं का नाही एक ब्लाऊज द्यायचा आहे. आणि वटपौर्णिमेसाठी बघा मला का नाही बहिणीने मस्त असं कलांजली पैठण घेतली. तर मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करते. मी अजून ब्लाऊज वगैरे शिवला नाही. तर माझी अगोदरची साडी होती, अगोदरची साडी नवीन आहे, तेच मी साडी घालणार आहे. आता त्या पण साडीचा व्हिडिओ मी म्हणजे की ती पण साडी ना तुमच्याबरोबर शेअर केली नाही. तर वटपौर्णिमेला घातल्यावर नक्कीच कळेल तुम्हाला, म्हणजे दिसेल. आणि ती काय ब्लाऊज म्हणलं चला असं ते निवांत शिवता येईल. आता बाहेरचे जसे की म्हणजे त्यांना पण अर्जंट पाहिजे असते, त्यांचं द्यावं म्हणलं अगोदर. कारण आपल्याला ना माझ्याकडे होता म्हणजे मला ब्लाऊज वगैरे मी अगोदरच शिवून ठेवला होता. तर त्याचा व्हिडिओ वगैरे शूट केला नाही, काय नाही. आणि साडी पण दाखवली नाही, काही नाही. तर अशीच राहून एकदा कपाटात ठेवली बघा, ती तशीच राहून जाते, बाहेर काय काढलीच नाही मी. तर घातल्यानंतर कळत. चला एकदम साध्या सिंपल पद्धतीत असं हे बघा बाजार आमटीचं पॅकेट आहे. आता ते बनवून दाखवते तुम्हाला. एकदम सिंपल सहजासहजी कोणी बनवू शकते. आणि माऊलीचं असं चालू झाले बघा. आज मी म्हणलं बाजार आमटी बनवणार आहे, त्याचं कालपासून चालू होतं. उद्या मला बाजार आमटी खायची आणि उद्या बाजार आमटी बनव. आणि मग काय लगेच बापूंनी ते ऐकलं होतं बाजार आमटी खायची माऊलीला म्हणून. तर माऊलीच्या पप्पांनी सुद्धा एक पॅकेट आणलं आहे आणि बापूंनी पण एक पॅकेट आणलं आहे. आणि तुम्हाला सांगते, आणि माऊली म्हणत होता त्या दिवशी मला गुलाबजामुन खायचं आहे. तर माऊलीच्या पप्पांनी बघा हे पॅकेट आणले गुलाबजामुनचं. तर म्हणलं चला उद्या किंवा परवा बनवूया नक्कीच. आणि आपलं माऊली बाळ आपलं शाकाहारी असल्यामुळं असं काही बनवावं लागतं. आणि ते म्हणून ते बनवून द्यावंच लागतं. तुम्हाला तर माहिती इतका हट्ट करतो ना माऊली, तर सांगते भरपूर असा हट्ट करतो.
आणि आपल्या अक्षनी बघा आज गॅस वगैरे पुसायला मदत केली मला कामाला. हे बघा गॅस शेगडी पुसायला आणि माझं चालू होतं मिशनीचं काम. तर ना मी सगळ्यात अगोदर बघा 1 लिटर गरम पाणी करून घेतले. थोडंसं पाणी कोमट करून आणि उकळलं तरी चालतं. तर इकडे मी कढई ठेवलेली आणि कढईमध्ये बघा थोडंसं गरम करायला तेल ओतलं आणि आपल्याला जसं की जास्त जर कट असेल ना, कट आलेली आमटी पाहिजे असेल तर जास्त तेल ओतायचं आणि कमी पाहिजे असेल तर कमी. तर मी कमीच ओतले बरं का. आणि इकडं आपलं 1 लिटरचं ना मी पॉकेट घेतलेलं आहे मीठ बाजार आमटीचं. थोडीशी जिरं टाकलं, थोडंसं कोथिंबीर बारीक चिरलेली आणि हे बघा आपलं प्रेमिक्स ना छान आपलं तेलामध्ये मस्त तळून घ्यायचं 1-2 मिनटं मंद शेगडी करून किंवा गॅस करून. आणि मंद तळणं त्याच्यामध्ये जे आपलं कोमट पाणी केलं होतं बघा तेच ओतून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर बघा आपलं पाणी वगैरे ओतून झालं की थोडंसं वरनं कोथिंबीर टाकायची आणि छान बघा मंद गॅसवरती आपलं मस्त आमटी उकळून घ्यायची 6-7 मिनटं आणि त्याच्यानंतर ना बघा आपलं मस्त छान असं कट आला होता आमटीला. तर तोपर्यंत माझं इकडं भाकरी पण बनवायचं चालू होतं. तर 2-3 भाकरी बनवून घेतल्या मी आणि आपलं कांदा, लिंबू आणि भात बनवला होता. आणि इकडं आपलं सकाळची जी भाजी होती बघा मी आमटी बनवलेली मुगाच्या डाळीची ते सुद्धा माझं गरम करायचं चालू होतं. आणि सकाळच्या बघा 3-4 चपात्या होत्या. परत आता 3-4 भाकरी बनवल्या. तर भरपूर असं सगळ्यांसाठी जेवण बनवलं. आणि आपल्या आमटीला पण ना मस्त कट आलता. आता माऊलीच्या तर बघा एकदम फेवरेट आमटी आहे आमटी आणि बाजरीची भाकरी.